तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावी एक दंता. गाताना मला जे इमोशन ते ॲबस्ट्रॅक्ट असतं पण असतं, आणि मी जे व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो ते मला आतमध्ये कुठेतरी भावलेलं असतं, काय म्हणतात जाणवत असतं. ते चित्र गाताना मी काय चित्र काढतोय हे गाणं संपल्यानंतरच कळतं. कारण जर मी चालत राहिलो, पळत राहिलो, तर मला असं वाटतं की नवीन मी काही शोधू नाही शकणार. मला काहीतरी जर शोधले कायम मी काहीतरी शोधत असतो, मी अस्वस्थ आहे. पिक्चरमधलं गाणं म्हटलं की ते तसंच्या तसं गायचं, मग त्याच्यामधलं म्युझिक असेल, अमुक असेल, म्हटलं का माझ्यासमोर जर ते गाणं येतं आणि मला म्हणते की मला काहीतरी सांगायचं, लाईट म्युझिक म्हणूयात आपण, सेमी क्लासिकल म्हणूयात, हे संगीतच आहे ना शेवटी. भावना प्रधान संगीत आहे. भावना प्रधान म्हणजे काय? त्याच्यामध्ये शब्द आहेत, ते शब्द श्रीमंत करण्याचं काम ते सूर करतात. मी काय म्हणतो की मी जे गातो ते आजचं संगीत आहे, हे कालचं नाही आहे. काल मी जे गायलो ते शिवाय आहे. आत्ता जे मी गातोय ते आजचं संगीत आहे. तुम्ही केलेलं काम, जे काय आत्तापर्यंतचं केलेलं काम असेल, त्याची प्रामाणिकता असेल, त्याची ग्रॅव्हिटी असेल, हे सगळं बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही त्या माणसाच्या पर्सनल आयुष्यात जाता आणि आरेतुरेवर उतरता, ही आपली संस्कृती नाही. नमस्कार मंडळी, लोकमत.comच्या डोक्याला थॉट या शोमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या शोमध्ये दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध आणि शास्त्रशुद्ध गायक राहुल देशपांडे. राहुलजी नमस्कार, लोकमत.comमध्ये आपलं स्वागत. शास्त्रीय गायक याच्याऐवजी शास्त्रशुद्ध गायक जे म्हटलं मी, तर त्याच्यामागे माझा एक थॉट आहे. तर तो असा आहे, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून मी राहुल या नावाच्या व्यक्तीचंच उदाहरण देईन. आणि राहुल द्रविड ही ती व्यक्ती आहे. त्याने टेस्ट क्रिकेट खेळलं आहे, त्याने वन डे क्रिकेट खेळलं आहे, त्याने T20 क्रिकेट खेळलं आहे. पण प्रत्येकाच्यामध्ये त्याचा बेस जो होता, तंत्रशुद्धता जी होती, तर ती त्यांनी तशीच राखून ठेवली होती. आणि तुमच्या बाबतीत पण हे तितकंच लागू होतं की तुम्ही वेगवेगळे प्रयोग जरी करत असलात तरी शास्त्रीय संगीत, अभिजात संगीत हा जो एक बेस आहे तो खूप पक्का आहे. तर हा त्याच्यामागचा थॉट होता. पुढे जाऊया आपण. पहिला प्रश्न, इंटरव्ह्यूला सुरुवात प्रश्नाने करण्याऐवजी माझं असं म्हणणं आहे की एक फरमाईशीने या इंटरव्ह्यूची आपण सुरुवात करूया. आणि अमलताज जो आत्ता चर्चेत आहे तुमचा सिनेमा, तर त्याच्यातल्याच एखाद्या गाण्याने आपण या शोची सुरुवात करूया. धन्यवाद. तुझे श्वास की कुंज हा मोगऱ्याचा, दिशा धुंद साऱ्या उरी झाल्या, अशा मुग्ध वेळी उरियास माझ्या मिळावा दिलासा मिठीचा तुझ्या, आणि माझी तुझी रात ही मोहरावी, अमलताश राणी फुलावा जसा लाजऱ्या मुखावरी रमली खुली कुंतले, चेहऱ्यावरी तुझ्या फुलले जणू चांदणे, रात्र ही खरी प्रिये की स्वप्न हे देखणे, लाजऱ्या मुखावरी रमली खुली कुंतले. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. कालच मी अमलताज बघून आलो, त्याच्यामुळे ते सगळं असं परत एकदा आठवलं. एकदम नितळ, हळूवार, हळवी प्रेमकथा अशा प्रकारचा हा सिनेमा आहे. आणि पूर्ण नायकाचा रोल जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये, आणि तो रोल तुम्ही प्ले केला आहे. तर हे अभिनय, कॅमेरा, हे सगळं कसं ॲडजस्ट झालं, म्हणजे कधीपासून याची सुरुवात झाली काय? कारण हा सिनेमा मी वसंतरावच्या आधी शूट झाला आहे. माझी पहिली फिल्म शूट केलेली आहे. याची सुरुवात अशी झाली की मी खूप आधी, म्हणजे 2015-16 साली ऑडिओ ब्लॉग्स करायचो. तेव्हा कुणाला ही संकल्पना तितकीशी माहिती नव्हती, पॉडकास्ट तेवढी माहिती नव्हते. सुहास देसले ज्यांनी फिल्म डिरेक्ट केली आहे, त्यांची ती संकल्पना होती की आपण ऑडिओ ब्लॉग्स करू राहुल. आणि मी
साधारण 30-40 एपिसोड्स केले आणि खूप छान त्याला प्रतिसाद होता. निश ऑडियन्स होता, 1-1 तासाचे असायचे ते. आणि आमचं साधारण असं एकमेकांमध्ये ओरल अग्रीमेंट होतं की शेवटी आपण एक व्हिडिओ ब्लॉग करू. तर तो झाला नाही तर आमच्यामध्ये जरा सुखसंवाद झाले की बा नाही केला आता बंद करू. तर मी बंद केला ऑडिओ ब्लॉग. आणि मग काही महिन्यांनी सुहास स्क्रिप्ट घेऊन आला. तो म्हणला ही फिल्मची स्क्रिप्ट लिहिली आहे मी आणि अर्थात तुझ्यावर आहे सो म्युझिकल आहे. तर तेव्हा मला कधी असं वाटलं नाही की फिल्म करीन मी. फिल्म करणं म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये किती पैसे लागतात वगैरे. तर ती सगळी लोकं, ही मंडळी सगळे अतिशय गिफ्टेड फोटोग्राफर्स होते. म्हटलं ठीक आहे, टॅलेंट आपल्या घरामध्येच आहे आणि कॅमेरा पण घरामध्ये आहे, तर करूया. तर आम्हाला असं आधी वाटलं की 4-5 लाख रुपयामध्ये होईल. मग ते हळूहळू 10, 15, 20, 25, 50, 50 असं ती वाढत गेलं सगळं. तरीही एकमेकांमध्ये काय म्हणतात त्याला, सगळ्या मित्रांनी मिळून ती धुरा उचलली आणि फिल्म झाली. म्हणजे 33 दिवस आम्ही शूट केलं आणि त्याच्याकरता असं म्हणूयात लागणारा जो काही एक प्रयत्न असेल, जे सगळे एफर्ट्स असतील ते इतके केले. कारण अनशुअर असल्यामुळे त्याच्यातलं ही जी सगळी गाणी पण आहेत त्याची मी साधारण 8 ते 10 वेगवेगळ्या थ्रोमध्ये, वेगळ्या इमोशननी, वेगळ्या डायनॅमिक्सनी असे खूप रेकॉर्ड केले व्हर्जन्स. आणि त्याच्यातले जे त्याला सगळ्यात आवडले सुहासला ते त्यांनी ठेवले. त्यामुळे खूप शिकायला मिळालं ह्या प्रोसेसमध्ये. कॅमेरा म्हणजे काय कळायला लागलं, कॅमेराशी मैत्री कशी करायची हे समजलं मला. आणि किती म्हणजे ॲक्टिंग करायचंच नसतं तर काय करायचं, तर आतपर्यंत ती भावना कशी रुजवायची, त्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यामुळे ती प्रोसेस अतिशय माझ्याकरता एक मोठं वर्कशॉप होतं की कशा पद्धतीने आपण कॅमेरासमोर ज्याला आपण रिॲक्ट करू शकतो, कशा पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो. सो ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप म्हणजे असं बघताना असं वाटत नाही की पहिली फिल्म आहे, हे इतकं ते सहज सुंदर अशा पद्धतीने घडलं आहे. गाणं म्हणजे नाटक याच्या आधी केलं होतं, तर नाटकातला अभिनय आणि याच्यातला अभिनय याच्यामध्ये पण खूप फरक आहे. तर ते काय साधारण ते करताना काय जाणवलं की काय फरक वाटतो? मीडियम्सच वेगळे आहेत ना. नाटकामध्ये तुम्हाला समोरनं प्रतिसाद मिळतो, फीडबॅक मिळतो. परत असं आहे की नाटकामध्ये तुम्हाला प्रेक्षकापर्यंत पोहोचावं लागतं, कारण तुम्ही लांब असता. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने तो अभिनय करावा लागतो. मी लाऊड नाही म्हणणार, पण याच्यापेक्षा थोडासा लाऊड म्हणणार. याच्यामध्ये असं आहे की एखादी गोष्ट मी म्हटलं तसं सुहासने आधीपासून सांगितलं होतं की इथे ॲक्टिंग करायचं नाही आहे तुम्हाला. ॲक्टिंग ते तुम्ही बघितलं असेल. बरोबर. आणि त्यामुळे कधी कधी असं व्हायचं की मी नाटक केलं आहे, एवढं सगळं केलं आहे, तर एकदा मला असं वाटलं की मी हे जरा करू का. तर तो जवळजवळ 6 ते 7 टेक प्रत्येकाचे व्हायचे. तर ते झाले होते. तर तो म्हटलं तुला पाहिजे तसं कर. आणि मला असं खूप छान वाटलं त्या टेक नंतर. तो म्हटलं आता जे आधी केलं होतं ते परत कर. सो त्याला त्या फिल्मचा इमोशनल ग्राफ हा खूप आधीपासून माहिती होता. त्याच्यातनं साधला जाणारा परिणाम तो त्याच्या डोक्यामध्ये अतिशय चपखल बसलेला होता. त्यामुळे प्रत्येक खेपेला त्यांनी आम्हाला सांगितलं की हे ओव्हर होतं आहे, हे असं नको आहे, असं नको आहे, टोन इट डाऊन, टोन इट डाऊन. आणि त्याचा परिणाम त्याला जो व्हावा होता, म्हणजे फिल्म बघितल्यानंतर एक साधारण 10 ते 15 मिनिटानंतर ती तुम्हाला हिट व्हावी आणि काहीतरी होतं तुम्हाला ते. बरोबर. आणि तो म्हणजे तेव्हा आम्ही एक साधारण 500 ते 600 लोकांना ती दाखवली होती. जस्ट टू काय म्हणतात त्याला फाइंड आउट की खरंच असा परिणाम होतोय का. तर प्रत्येकाचा फीडबॅक तोच होता. सो नाटक आणि ह्या मीडियममध्ये खूप एक तर लिनियर नाही आहे ना हे, की कुठला तरी शॉट आधी असतो तो. त्याच्यामुळे दोन्ही मीडियम्स खूप वेगळे आहेत. आणि मला हे काय म्हणतात त्याला फिल्ममध्ये व्यक्त व्हायला, फिल्मच्या त्या सगळ्या टेक्निकॅलिटीजमध्ये स्वतःला पारखून घ्यायला मला खूप आवडलं. सगळ्यात आधी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा काय क्लिक झालं, म्हणजे याच्यातली गाणी किंवा स्टोरी किंवा कॅरेक्टरबद्दल काय आवडलं होतं? मला असं वाटतं की त्याच्यातलं कॅरेक्टर हे इतकं क्लिअर आहे की माझी बहीण, माझं कुटुंब, माझे मित्र आणि संगीत
माझं आयुष्य एवढंच आहे. बरोबर. त्याच्या पलीकडे मला ना कुणा करता किंवा माझ्या करता मला काहीही कुणाला प्रूव्ह नाही करायचं. सो इतकं सॉर्टेड आयुष्य आहे. मला ते कॅरेक्टरच इतकं आवडलं आणि त्यामुळे मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलो. अच्छा. गाणं आणि अभिनय या दोन्ही परफॉर्मिंग आर्ट्स आहेत. तुम्ही स्टेजवरती पण म्हणजे परफॉर्म करता 2-2.5 तासांचे शोज आणि नाटकामध्ये पण काम केलं आहे आणि आता सिनेमामध्ये पण काम केलं आहे. त्याच्यातली काय म्हणजे साम्य किंवा वेगळेपण किंवा शक्तीस्थळं अशी काय सांगता येते? माझ्यासाठी ना गाणं सगळ्याचा मूळ आहे. बरं. म्हणजे गाताना मला जे इमोशन ते ॲबस्ट्रॅक्ट असतं पण असतं आणि मी जे व्यक्त करायचा प्रयत्न करत असतो ते मला आतमध्ये कुठेतरी भावलेलं असतं, काय म्हणतात जाणवत असतं. ते चित्र गाताना मी काय चित्र काढतोय हे गाणं संपल्यानंतरच कळतं. बरं. आणि त्याच्यातली जी मजा आहे की मी काय म्हणतो की मला स्वतःला झोकून द्यायला आवडतं की मी जर एखाद्या कड्यावरती उभा आहे तर मला उडी मारायला आवडते. कारण जर मी चालत राहिलो, पळत राहिलो तर मला असं वाटतं की नवीन मी काही शोधू नाही शकणार. मला काहीतरी जर शोधणे कायम मी काहीतरी शोधत असतो. मी अस्वस्थ आहे आणि जर शोधायचं असेल तर खालती पडून मला काहीतरी लागेल ह्याची भीती नसायला पाहिजे. पडणारच आहात तुम्ही, कारण तुम्ही जर पडला नाही तर त्याच्यातून शिकणार नाही आणि मग काहीतरी नवीन सापडणार नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझे आजोबा काय म्हणायचे की देर आर 3 dimensions टू म्युझिक. एक तर सूर आहे, लय आहे आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा अभिनय. बरं. तर तो अभिनय म्हणजे काय, ती गोष्ट आतपर्यंत पोहोचल्यानंतर जे तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वातनं जे बाहेर पडतं, जे तुम्ही व्यक्त होता, तीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला अभिनय सोपा वाटतो का नाही. बरं. त्याचं एक टेक्निक आहे, तंत्र आहे, पण त्याचा जो बेस आहे तो माझ्यासाठी म्युझिक आहे. की म्हणजे जेव्हा ही फिल्म करत होतो मी रोज संध्याकाळी फिरायला जायचो, चालायला जायचो एकटा म्युझिक ऐकत. तर ह्या फिल्मच्या थॉट बरोबर किंवा त्याचे काही डायलॉग्स होते, एखादा सीन होता, तो माझ्या डोक्यात चालायचा आणि मला सुहास एक प्लेलिस्ट करून दिली होती. अनरिलेटेड साऊंड ट्रॅक्स होते सगळे. तो म्हणला ह्याच्याशी तू रिॲक्ट कर, जे तुझे डायलॉग्स आहेत ना त्याच्याबरोबर हे म्युझिक आहे. आणि जे आपण जेव्हा बॅकग्राऊंड ऐकताना आपल्यावरती जो परिणाम होतो तो फक्त व्हिज्युअली नसतो, तो ऑडिओ व्हिज्युअल असतो. त्याच्यामुळे ती इमोशन एनहॅन्स व्हायला, अंडरलाईन करायला ते संगीत खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप मदत करतं. ओके. आता प्रयोगांचा मगाशी विषय निघालाच आहे, तर कोविड आणि कोविडोत्तर असे जर दोन आपण कालखंड धरले तर कोविड काळापासून राहुल देशपांडे जे आम्हाला भेटत आहेत तर ते खूप वेगळे आहेत आणि हे ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला आवडतं आहे. तर तुम्ही कसं बघता याच्याकडे? म्हणजे खूप प्रयोग त्या दरम्यान तुम्ही केलेत आणि ते लोकांना आवडले, तर कसं आता म्हणजे पुढचा कोविडोत्तर काळातला प्रवास याच्याबद्दल काय सांगाल? तेव्हा कुणालाच काही काम नव्हतं, एस्पेशली म्हणजे तुम्हाला नाही, आम्हाला जे कलाकार आम्ही घरी बसलेलो होतो, डिस्कनेक्टेड होतो सगळ्यांपासून. बरोबर. कारण तबला नाही, हार्मोनियम नाही, कोणीच बरोबर नाही करायला काही. तर तेव्हा काय करायचं, आणि माझ्याकडे ना माझी रेकॉर्डिंग्स नव्हती, मला स्वतःचं गाणं ऐकायला आवडायचं नाही. कारण मला कळायचं मी काय करतोय, चुकतोय, कसा चुकतोय. तर तेव्हा मला माझं स्वतःचं गाणं मी कधी ऐकलं नाही, एस्पेशली शास्त्रीय संगीत. तर मला कोणीतरी सांगितलं की तू यूट्यूब चॅनल का नाही काढत. तर मी तो ठरवलं यूट्यूब चॅनल काढूयात, पण त्याच्याकरता काय मी त्याच्यावर टाकू हेच माझ्याकडे काही नव्हतं, की माझ्या कोणचीच रेकॉर्डिंग्स माझ्याकडे नव्हती. आणि एक मी काहीतरी मला मिळालेलं रेकॉर्डिंग टाकूनही पाहिलं, मलाच मजा नाही आली. मला त्याच्यातल्या खूप त्रुटी मला दिसायला लागली, अरे हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. तसं मलाच नाही आवडते तर मी कशाला ते टाकू. तर मग मी ठरवलं की मला ज्या गोष्टी आवडायच्या तेव्हा करायला, आता वेळच वेळ आहे. मला लताबाईंची गाणी खूप मनापासून आवडायची. तर पहिलं लग जा गले मी टाकलं तेव्हा कोणी सबस्क्रायबर पण नव्हते, म्हणून कोण ऐकेल माहिती नाही, आपल्याला आवडतं गाऊन टाकू. तसं मी ते गाणं गायलो आणि काही काही लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की अरे खूप छान वाटतंय तुझ्या आवाजातनं लताबाईंचं गाणं, फिमेल गाणं. आणि हळूहळू मी ती गाणी गायला लागलो आणि
खूप गाणी मी बाळासाहेबांची गायली, बाळासाहेब मंगेशकर. आणि त्याच्यानंतर हळूहळू मला असं वाटायला लागलं की मग, कारण सुरुवातीला मी फक्त गाणं टाकायचो, मग मला असं वाटायला लागलं अरे याच्यात मला हे सापडत आहे, बोलूया. मग मी बोलायला लागलो की मला ह्या गाण्यामध्ये ना असं असं वाटतंय, त्याचं कुठेतरी मला दुसऱ्या कोणत्या तरी फॉर्मशी साम्य वाटायला लागलं, कोणत्या तरी वेगळ्या एखाद्या गझलशी असेल किंवा क्लासिकल बंदिशीची असेल, असं मला ते सगळं समोर दिसायला लागलं आणि मी ते सगळे एक्सप्लोअर करायला लागलो. आणि ॲक्च्युली असं खूप ऐकलं गेलं होतं किंवा मी लहानपणी जसा मी मोठा होत होतो की ह्या गाण्यांना हात लावायचा. पिक्चरमधलं गाणं म्हटलं की ते तसंच्या तसं गायचं, मग त्याच्यामधलं म्युझिक असेल, अमुक असेल. म्हटलं का माझ्यासमोर जर ते गाणं येतं आणि मला म्हणते की मला काहीतरी सांगायचं आहे, मला मैत्री करावीशी वाटली, मला त्यांच्याशी त्या शब्दांशी त्या इमोशन्सशी मला काहीतरी सुचायला लागलं, माझी काहीतरी चर्चा होऊ लागली. आणि त्या गोष्टी जशा मला भावल्या, जशा मला स्फुरल्या, तशा मी गायलो, त्याच्याविषयी बोललो. आणि एके दिवशी मला बाळासाहेब मंगेशकरांचा फोन आला. माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता आणि दुपारची वेळ होती, त्याच्यामुळे हॅलो म्हणल्यानंतर मी स्वाभाविकच कोण आहे असं म्हटलं, कोण बोलतंय? ते म्हणजे मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय. म्हटल्यानंतर मला खूप असं वाटलं की, कारण हे सगळं डोक्यात होतं की असंच्या असंच गायला पाहिजे वगैरे, चूक केली आपण, त्यांना सांगावं की मी चुकलो, मी आता परत असं करावं. तर ते मला म्हणले तुम्ही गायलेली माझी गाणी आणि दीदीची गाणी मी 5-5, 10-10 वेळा ऐकतो आणि तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला सापडलंय जे तुम्ही शोधताय, तुम्ही बरोबर रस्त्यावरती आहात, असेच पुढे जा. तेव्हा मला कळलं की लाईट म्युझिक म्हणूयात आपण, सेमी क्लासिकल म्हणूयात, हे संगीतच आहे ना शेवटी. भावना प्रधान संगीत आहे. भावना प्रधान म्हणजे काय? त्याच्यामध्ये शब्द आहेत, ते शब्द श्रीमंत करण्याचं काम ते सूर करतात. म्हणजे असं आहे का की एखाद्या शास्त्रीय संगीत गायकाने हे अटेम्प्टच करू नये. त्याला लागणारे जे डायनॅमिक्स असतील, त्याला लागणाऱ्या ज्या सगळ्या पोषक गोष्टी असतील, तशा तशा पद्धतीने जर मी त्या एक्सप्लोअर केल्या, तशा तशा पद्धतीने जर मी त्या मांडल्या, तर ती माझ्यासाठी अभिजात संगीतच. बरोबर. आणि ह्या थॉटनी मी ते सगळं एक्सप्लोअर केलं. आणि जेव्हा मला बाळासाहेबांसारखा एवढा मोठा माणूस म्हणत होता की हे बरोबर आहे, मग मला कळलं की आता हा रस्ता बरोबर आहे. आता या रस्त्यावर पुढे जाऊन जे जे काय मला सापडेल त्या सगळ्या गोष्टी मी वेचत जाईल. आणि मग मी खूप अजूनही करतो. आणि त्याच्यातनं मला खूप चांगली चांगली लोकं भेटली. फॉर एक्झाम्पल विशाल भारद्वाज सारखे अतिशय गुणी संगीतकार आणि दिग्दर्शक मला भेटले. त्यांनी कोणत्या तरी गाण्याचं माझं त्यांनी गायलेलं गाणं, त्यांनी केलेलं गाणं दीदींचं, तर ते म्हणले माझ्या गाण्याची अशी ॲनालिसिस कोणीच केलेली नाही. मग मला रेखाजींचा फोन आला की विशालजींना बोलायचं आहे तुझ्याशी. मग आमची मैत्री झाली. मग त्यांना मी वसंत उत्सवला बोलवलं, ते आले, मग आम्ही एकत्र कार्यक्रम सुरू केले. सो ह्याच्यात मी खूप समृद्ध झालो. आणि मी काय म्हणतो ना, 12 सूर जे आहेत ह्याची मालकी कोणी सांगू नाही शकत. हे असंच आहे, तसंच आहे. तुम्ही कसे व्यक्त होता, आणि व्यक्त होताना माझं मत आहे की मला हे जाणवलेली गोष्ट आहे की जसं मोठी लोकं म्हणायची, वसंतराव असतील, कुमारजी असतील, भीमसेनजी असतील, किशोरी, की आता कुठे मी त्या काठापाशी आलो आहे, आता मला उभी मारायची. तर हे जाणवतं की तुम्ही किती नगण्य आहात, तुम्ही किती इन्सिग्निफिकंट आहात. मला जे शिकवलं गेलेलं आहे लहानपणापासून, मी जे ऐकलेलं आहे, माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं आहे ते माझ्यासाठी संगीत आहे. मग त्या चष्म्यातनं मला जे काय दिसतं ते मला संगीतमय दिसतं, पण त्याच्या पलीकडे पण आहे काही जे मला शिकवलेलं नाही, जे मी बघितलेलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मग अशा वेळेला कधीतरी असं वाटतं की तो चष्मा काढावा आणि मुक्त बघावं काय आहे. त्याच्यातलं जे माझ्या कक्षेत येतं आहे ते माझं संगीत म्हणून मी स्वीकारू शकतो. जसं थोडंसं सदाशिवचं कट्यारमध्ये होतं की त्याला गुरूंनी जे शिकवलंय ते त्याला येत असतं, पण त्याला नंतर जे दुसरे गुरु भेटतात ते खूपच, मी त्याच्या पलीकडे जातो, सदाशिवच्या पलीकडे जाऊन सांगतो. बरं. सदाशिवची एक जी भूमिका आहे की मला गाणं शिकायचं,
गाणं शिकल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही त्याचं चिंतन करता आणि चिंतनानंतर जेव्हा त्याचं मनन होतं की ते सतत तुमच्या आतमध्ये चालू राहतं, तेव्हा शिकणं हे 24 तास चालू राहतं. कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत असते. म्हणजे मला असं कायम वाटतं की मी ज्या परिसरामध्ये जातो, ज्या लोकांना भेटतो, ज्या काही गोष्टी वाचतो, ज्या गोष्टी माझ्यावरती परिणाम करतात, एक व्यक्ती म्हणून मी त्या सगळ्याशी इंटरॅक्ट करत असतो. आणि माझं व्यक्त होण्याचं साधन हे संगीत आहे. त्याच्यामुळे मी कायम म्हणतो की मी जे गातो ते आजचं संगीत आहे, हे कालचं नाही आहे. काल मी जे गायलो ते शिळं आहे. आत्ता जे मी गातोय ते आजचं संगीत आहे. कारण मी त्याच्यामध्ये रमत नाही. मी कालच्या गोष्टी मी कसा गायलो ह्याच्यामध्ये रमतच नाही, कारण ती होऊन गेलेली गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मला इन्सिग्निफिकंट ह्याच्याकरता वाटतं की अरे इतकं आहे आणि इतकं समोर दिसतंय, तर ते आय ट्राय टू मेक सेन्स ऑफ इट. मी थोडासा त्याचा स्वतः करता अर्थ लावून घेतो. आणि म्हणून एक ज्याला आपण नम्रता नाही म्हणणार मी याला रिअलायझेशन म्हणतो. जाणीव होते तुम्हाला त्या खरेपणाची. आणि ती जेव्हा जाणीव होते प्रत्येक कलाकाराला, मी माझ्यावरनं सांगतो, तेव्हा कळतं की तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्हाला किती शिकून घ्यायचं आहे, वेचून घ्यायचं आहे, टिपून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी अजिबात असं म्हणत नाही की आय एम मॉडेस्ट. आय रिअलाइज दिस की मला ह्या गोष्टी अजून मला खूप काही शिकून जातील आणि त्या मला व्यक्त करतात. दीदींचं एखादं गाणं जे तू त्याच्यावरती काम करून कोविड काळात किंवा याच्यात सादर केलंस आणि ते खूप आवडीचं आहे तुझ्या, तर असं एखादं छोटं सादर करता येईल? अनेक गाणी आहेत दीदींची. तुझं मागतो मी आता, मागतो आता माझं द्यावे एक दंता तुझं. ती आळवणी आहे गणपती राय. त्याच्यामध्ये मी किती काम करू शकतो हे दाखवण्याची गरजच काय आहे. बरोबर. पण जर तिथे मला काहीतरी दिसत असेल म्युझिकल, तर मग तिथे म्युझिशियन येतो आणि ते काही गैर नाही. मज द्यावे मज द्यावे मज द्यावे मज द्यावे मज द्या मज द्यावे मज द्यावे एक दंता. मी त्या गाण्याच्या इमोशनशी प्रामाणिक आहे का आहे. बरोबर. मला हे काहीतरी सुचतंय, गायला हरकत आहे का? काहीच नाही. तसं कानडा राजा पंढरीचा पण खूप कानडा राजा पंढरीचा हे गाणं माझ्या आजोबांनी आणि बाबूजींनी गायलेलं आहे. बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आहे. मी खूप लहान असल्यापासून ते गाणं गातो. आधी ते जसं होतं तसं गायचो, पण मला साधारण एक लयची आवड आहे आणि लहानपणापासून जलद लयची. आता जरा कमी झाली, पण तेव्हा होती म्हणून मी तेव्हापासून ते गाणं तसंच गायचो जलद लयमध्ये. आणि नंतर एका कार्यक्रमामध्ये मला आठवतंय मी आणि महेश होतो, त्याची सगळी गाणी सुबोधनी काढून टाकली होती. एक गाणं होतं बिचारायला. म्हटलं आता मी काय करतो, म्हटलं माझ्याबरोबर गा, आपण एकत्र गाऊ. तो म्हणलं मला हे गाणं येत नाही. म्हटलं काय काही आवडत नाही आहे, एवढा चांगला गाणं होता. आणि मग ते आम्ही एकत्र गायलं आणि ते इतकं लोकांना आवडलं की ती मला असं वाटतं की मराठीतली एक अँथम म्हणून आपण म्हणूया. आणि ती अशी झाली की मी शिमल्याला गेलो तर मला शिमल्यामध्ये 25 वर्षाची मुलं होती. मला त्यांनी फरमाईश केली की आम्हाला हे घेई छंद आणि कानडा ऐकायचं. म्हणजे वेट टू लिसन टू दिस. ते म्हणजे यूट्यूब मला भयंकर खूप आवडतं. तर त्यामुळे ते गाणं असेल किंवा नंतर एक पॅटर्न होऊन जातात ना. एखादी गोष्ट आपण काहीतरी आपल्या डोक्यात येते, आपण करून जातो आणि नंतर त्याचा एक पायंडा पडतो आणि सगळ्यांना असं वाटतं की ते गाणं तसंच आहे. तर ते गाणं वेगळं आहे. ते तेव्हा तसं एक्सप्लोर झालं. ते वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो, पण ते खूप चांगलं, ते मोठं झालं. आजोबांच्या अभिजात गायकीचा वारसा मिळालेला आहे आणि हे नवे नवे जे प्रयोग होतात, तर त्याच्यामुळे त्या अभिजात संगीत कुठेतरी डायल्यूट होईल असं वाटतं का, की नवीन पिढीपर्यंत ते पोहोचावं याच्यासाठी ओरिजिनल संगीत आवश्यक आहे असं वाटतं? मला असं अजिबात वाटत नाही की अभिजात संगीत डायल्यूट होईल. बरं. याचं कारण सांगतो. मी जेव्हा 2 तंबोऱ्यांमध्ये बसून एखादा राग अडवत असतो, एखादी बंदिश अडवत असतो, तेव्हा मी पूर्णपणे
त्या संगीताशी प्रामाणिक असतो, त्या शास्त्राशी प्रामाणिक असतो, जे काय मला शिकवून दिलेलं आहे त्या वेळेशी प्रामाणिक असतो. सो त्याच्यातनं बाहेर पडून जेव्हा मी म्हणलं तसं दुसरे संगीतातले प्रकार एक्सप्लोर जेव्हा मी करतो तेव्हा मी त्या गोष्टीची प्रामाणिक असतो. याचा अर्थ माझ्यामधला एक शास्त्रीय गवई आता शांत बसलाय का, आता मुळीच नाही. तो अतिशय अस्वस्थ आहे की प्रत्येक खेपेला मला काहीतरी आता ह्या बंदिशीमध्ये मी काय करू. तर ते मला त्या वेळेला त्या गोष्टी सुचत असतात, दिसत असतात, खुणावत असतात. सो मला नाही वाटत की अभिजात संगीत कधीही मागे पडेल. माझ्या आजोबांना हा प्रश्न त्यांच्या काळात विचारला जायचा की शास्त्रीय संगीताचं भविष्य काय. आता तर सगळे तुमचे लाईट, तेव्हाचं लाईट म्हणजे नाट्यसंगीत, तेव्हाचं लाईट म्हणजे मे बी लावणी असेल असं. ती म्हणायची ही काळाची भूक आहे. त्या काळामध्ये ते गवई जन्माला घालणे त्याची जबाबदारी आणि तो ते करत असतो. आणि ते आपण आता बघतो इतके, आपण सैगलपासनं किंवा त्याच्याही आधी आपण बालगंधर्व असतील किंवा मास्तर असतील, दीनानाथराव असतील, केशवराव भोसले असतील, त्याच्यानंतर आलेच ना वसंतराव आले, रामभाऊ मराठे आले, छोटा गंधर्व आले किंवा अभिषेकी बुवा आले. क्लासिकलमध्ये पण ही मंडळी होती, भीमसेनजी आले, हिराबाई बडोदेकरांनंतर लताबाई आल्या. सो हे कंटिन्यू होत असतं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. सो मला नाही वाटत की अभिजात संगीताचं अतिशय उज्ज्वल आणि चांगलं भविष्य. उलट याने त्याला प्रमोशन मिळालं असं वाटतं का, की अशा सगळ्याच गोष्टी एकमेकांना पूरक असतात. तुमचा विचार जर स्वच्छ असेल तर ही कोणतीच गोष्ट आडवी येत नाही तुमच्या. यारे मी हे करतोय का, मी जर प्रत्येक गोष्ट हा विचार करून करायला लागलो की हे मी बरोबर करतोय का नाही, मला ही आत्ता खरी वाटते, मी याच्याशी प्रामाणिक आहे, मी माझ्या विचारांची प्रामाणिक आहे, तर ती करायला काहीच हरकत नाही असं माझं मत. पण असं झालंय की एखादा प्रयोग जो खूप चांगला वाटला होता किंवा वाटलं की हा करावा आणि तो नाही आवडला आणि तसा रिप्लाय आला की नाराजी आली त्याच्याबद्दल, असं काही झालं अनुभव? असलेले प्रयोग आहेत ना, आहेत. पण याचा मला असं वाटतं की प्रयोग फसणं ही लोकांना न आवडणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण मी त्याच्याकरता खूप प्रामाणिक, मी त्याच्याशी ऑनेस्ट होतो का नाही, हो, मी त्याच्याकरता अतिशय मनापासून प्रयत्न केले का, लोकांना काय आवडेल म्हणून मी कधी काही गात नाही. मला हे कन्व्हिन्स झालं का मी ह्या गोष्टीबद्दल आणि हे मला आवडतंय का, एक रसिक म्हणून. जर मला ते रसिक म्हणून आवडलं तर 10 पैकी 9 लोकांना ते आवडतं. हे अगदी जगजाहीर आहे, कुणाचंही आहे. मी तर ह्यांना हे असं आवडतं म्हणून मी असं गाऊन बघितलं आणि त्याच्यातली काही लोक असतात ज्यांना ते नाहीच आवडत, कारण त्यांना त्या परफॉर्मिंग एलिमेंट्स आवडत नसतील, त्यांना दुसरं काहीतरी भाव असेल किंवा एखाद्या गोष्टीतली मी केलेली भूमिका पटत नसेल. ते हे सगळं मान्य करू शकतो आणि ठीक आहे, एखादी गोष्ट नाही आवडली म्हणून आपण करायची सोडूनच द्यायची का, नाही. पण मुद्दाम ते त्यांच्यावरती लादायचं का, तर तेही नाही. पण असं सोशल मीडियाच्या काळामध्ये बऱ्याचदा कमेंट्स किंवा अशा माध्यमातून बोललं जातं खूप आणि त्याचा काही परिणाम होतो मग होतो. मी वाचतो सगळं आणि मला आधी खूप जास्ती व्हायचा, पण मला असं वाटतं की ट्रोलिंग व्हावं प्रत्येकाला, म्हणजे तुम्हाला कळतं की महत्त्वाचं काय आहे आयुष्यामध्ये. कारण काहीही विचार न करता माझं मत मला मांडायचं आहे आणि मी किती महत्त्वाचं आहे हे जर माझा मीपणा तुम्हाला प्रत्येकाला दाखवायचं आहे आणि तुम्ही केलेलं काम, जे काय आत्तापर्यंतचं केलेलं काम असेल, त्याची प्रामाणिकता असेल, त्याची ग्रॅव्हिटी असेल, हे सगळं बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही त्या माणसाच्या पर्सनल आयुष्यात जाता आणि अरेतुरेवर उतरता, ही आपली संस्कृती नाही असं मला स्वच्छपणे वाटतं. आपल्याला आपल्या आईवडिलांनी सगळ्या मोठ्या लोकांचा आदर करायला शिकवणं, आपल्या बरोबरच्या विचारवंतांचा जे काही विचार मांडले जात आहेत त्या विचारांची मी सहमत नसेल, मला मान्य आहे, अग्री टू डिसअग्री होऊ शकतो की मला हे विचार पटत नाही, माझा हा विचार आहे, मी ह्या विचाराने चालेल. म्हणून जर दुसरा एक जो विचार त्याला पटतोय तो त्यांनी मांडला तर तू कसा फुली अमुक तमुक तमुक. तर मला असं वाटतं की आधी मी खूप एफेक्ट व्हायचो की आई बहिणीवरनं शिव्या असतील किंवा मारण्याच्या धमक्या असतील, या सगळ्या अतिशय अशा गोष्टी ज्या अफेक्ट व्हायच्या. मला आठवत आहे रेणुका घाबरून आली होती. कोणतं तरी मी चित्रपट पाहिला आणि मी काहीतरी कॉमेंट केली की मला खूप आवडला.
त्यांनी भावना दुखावल्या गेल्या. मला हे कल्पनाच नाही, कारण मी स्वतःला मला असं वाटतं की माझं काम काय आहे मला माहिती आहे. माझं काम आहे, मी कलाकार आहे. मला जे व्यक्त करायचं आहे, मला सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम होत असतो. मी पण एक नागरिक आहे, पण मला असं वाटतं की माझी व्यक्त होण्याची साधन काय आहे, तर गाणं आहे. मी त्याच्यावरती जास्ती फोकस करतो, कारण मला दुसऱ्या गोष्टींचा माझ्यावरती जास्ती त्रास करून घ्यायचा नाही, जेणेकरून माझं एक्सप्रेशन जे आहे गायक म्हणून ते हॅम्पर होईल. तर त्याच्याकडे मग दुर्लक्ष करायला मी शिकलो की हे ठीक आहे, तुमचं मत आहे, रेणुकाला मी समजून सांगितलं, असू दे, जाऊ दे, मला त्रास झाला नाही का, हो. आणि अजूनही होतो की तुम्ही 1000 वेळा लताबाईंची गाणी ऐका, तुमच्या गल्लीत गाणंच नाही, तुला हे कळतच नाही, तू भुक्कड गायक आहेस, तू काय, हे तर खूप चांगले शब्द सौम्य वापरतो. तर मला आता हसायला येतं की कधी कधी मी सांगतो युअर फीडबॅक इज ड्युली नोटेड. मला असं वाटतं थँक्यू तुमच्या फीडबॅक. मी माझा प्रयत्न करतोय, नसेल जमत मला, तुम्हाला असं वाटत असेल मला जमत नसेल, थँक्यू की तुम्ही एवढी तसदी घेतलीत की तुम्ही माझ्या ह्याच्यावरती हे सगळं ऐकून एवढी तरी कॉमेंट. अंमलताशमधला जे म्हणजे संगीत आहे तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये पण काही तुम्ही प्रयोग केलेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं. तो इतका म्हणजे प्रभातच्या काळामध्ये ते कंपल्शन होतं, प्लेबॅक नव्हता. बरोबर. जे काय चालायचं सेटवरती तेच रेकॉर्ड व्हायचं. तसं याच्यामध्ये कंपल्शन नसून मुद्दामून ज्याला आपण म्हणतो सगळे संगीतकार म्हणजे सगळे वादक कलाकार होते स्वतः, म्हणजे काही प्रोफेशनल होते, काही ॲमॅचर्स आहेत, पण खरंच ते जॅमिंग तिकडे झालं. तिथे 30 हे असायचे, मायक्रोफोन्स असायचे सेटवरती, आणि जे आम्ही तिथे लाईव्ह गायलो तेच पिक्चरमध्ये आहे. आणि जो अल्बम तुम्हाला ऐकायला मिळतो ते आम्ही वेगळी रेकॉर्ड केलेली गाणी. त्याच्यामुळे असं इतकं ते पर्सनल वाटतं ना, की असं वाटतं की ही घटना आपल्या समोर घडते आणि आपण याचा एक भाग झालो आहे. की फिल्मनंतर तुम्हाला हा अनुभव येत असेल की तो जो साऊंडस्केप असेल तो इतका इंटिमेट आहे की तुम्ही त्याचा एक भाग बनता आणि तुम्ही त्याच्या बरोबरीने वावरायला लागता. सो ते नेल करणं, ती गोष्ट करणं खूप कठीण होतं. आम्ही एका जॅमिंगच्या शूटिंग करता 1 महिन्याचा ब्रेक घेतला आणि खूप आम्ही त्याचा काय म्हणतो त्याचा रियाज म्हणूयात किंवा रिहर्सल म्हणूयात खूप वेळा केली की हे ऑडिओ वाईज आणि व्हिडिओ वाईज कसं होईल, कारण तिथे वायरी पण दिसायला नको, ती पण दिसायला, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण ते झालं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने झालं. त्याच्यात चुका खूप आहेत तुम्ही नीट ऐकल्यात तर, पण मला असं वाटतं की तो बँड असा काही कोल्ड प्लेसारखा बँड नाही आहे जो चुका करत नाही किंवा असा त्या चालून जातं. अंमलताशमध्ये काही इंग्रजी गाणी पण आहेत आणि असं मी काही इंटरव्ह्यूजमध्ये ऐकलं की इंग्रजी गाण्यांचं जास्त कलेक्शन आहे तुमच्याकडे. तर साधारण काही होतं जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मला शास्त्रीय गाण्यात, मी इंग्लिश मिडियममध्ये होतो आणि मी 6व्या वर्षी आमच्या पिंपळकरी बुवांच्या क्लासमध्ये मला घातलं, कारण माझ्या आजोबांची इच्छा होती त्यांच्याकडे माझं प्राथमिक शिक्षण व्हावं. आणि आजोबा खूप लवकर गेले, मी 3.5-4 वर्षाचा असताना. त्यामुळे अर्थात माझ्या वडिलांनी तिकडे मला शिकण्याकरता घातलं आणि मी हेच ऐकायचो सगळं, मायकेल जॅक्सन आणि त्याच्यामुळे माझ्याकडे ती कलेक्शन होतं तेव्हा. आणि पहिली 6 वर्ष जी काय मी शिकलो गाणं, तेव्हा जर आपण म्हणू की गाण्याविषयी तशी आस्था नव्हती मला. तबला आवडायचा, पण आमच्या क्लास टीचरनी सांगितलं हा खूप त्रास देतो तबला वाजवून, त्यामुळे अजून मी रिलीज झालो होतो की मला तबल्याच्या क्लासमधनं काढलं आहे, आता मला गाणं नाही करायचं, मी हे ऐकतं. पण तेव्हा माझ्याकडे होतं ते कलेक्शन. पण नंतर जसं कुमारजींचं गाणं ऐकल्यानंतर मला गाण्याची आवड झाली, निर्माण झाली खूप, तेही ऐकलं आणि हेही ऐकलं. पण त्यातलं काय आवडतं मग? मला जॉन डेन्व्हर आवडतो किंवा ब्रायन ॲडम्स आवडतो. अर्थात त्याच्यासारखा आवाज माझा नाही, त्याच्यामुळे त्यांची गाणी मी गात नाही, मला ऐकायला खूप आवडतात सगळी गाणं. अंमलताशमधलं एखादं इंग्रजी गाणं थोडंसं गुणगुणायला आवडेल का?
When I saw you, I was reborn. Don't know what made me so strong. You liberate me. You set me free. याचं ते खूप त्याच्यामध्ये काय काय आहे लेयर्स आहेत त्याच्यात, तर ते असं तुम्हाला नाही एवढं आवडणार, पण दिस इज द सॉन्ग. पण हे गाणं सिनेमामध्ये खूप खूप चांगलं आहे आणि खूप आवडतं. म्हणजे तुमचं जो आणि राहुल आणि कीर्तीचं जे ट्युनिंग झालं आहे ते पण मस्त झालं आहे खूप. आता मराठी सिनेमा आणि संगीत असा विषय आहे, तर आता मराठी सिनेमाच्या संगीताकडे ओव्हरऑल आत्तापर्यंतचा प्रवास त्याच्याकडे साधारण काय कशाने बघता तुम्ही? म्हणजे मराठी सिनेमातलं संगीत आधीचं आत्ताचं, अजय अतुल आणि मला वाटतं की खूप प्रयोग होतात मराठी सिनेमाच्या संगीतामध्ये. अर्थात अजय अतुल यांनी तर खूप एक वेगळा साऊंड आणला आणि तो खूप मोठा केला. मला असं वाटतं एक लार्जर दॅन लाईफ ज्याला म्हणतो ना आपण, सैराटसारखी जर तुम्ही फिल्म पाहिली, त्या व्हिज्युअलचं आणि त्या म्युझिकचं जर कनेक्शन पाहिलं तर तो प्रसंग खूप वरती घेऊन जातं ते संगीत. सो त्यांचा खूप मोठा वाटा आहे अर्थात. आणि बाकी पण जे संगीतकार आहेत ते खूप प्रयोगशील आहेत. आणि कट्यारसारखा सिनेमा असेल किंवा त्याच्यानंतर त्याच्या आधी बालगंधर्वसारखा सिनेमा असेल, त्याच्यानंतर मी वसंतराव असेल, आता येऊ घातलेला मानापमान असेल, ही खूप परत एक क्लासिक म्युझिककडे आपण एक परत यायला लागलो, जे पण खूप चालतं आहे. आणि त्याचा मला जास्ती आनंद आहे, कारण जेणेकरून आजची पिढी परत एकदा आपल्या अभिजात संगीताकडे, शास्त्रीय संगीताकडे वळेल, शिकायला लागेल. त्यामुळे आपल्याकडे आता खूप चांगलं वातावरण. कट्यारनंतर खूपच बदललं चित्र. म्हणजे खूप गाणी मुलांना माहिती झाली, किंवा मलाही जेव्हा ती मिळाली होती सगळी गाणी, तर आम्ही अक्षरशः 2-3 दिवस तीच ऐकत होतो. आणि मी म्हणजे वेडा झालो होतो. मी महेश काळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यातल्याच एका कडव्याने दिल्या होत्या ट्विटरवरती, तर ते फार एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. आता बॉलिवूडच्या गाण्यांबद्दल किंवा तिथल्या पण संगीतामध्ये स्थित्यंतर झाले आहेत, होत राहतील, पण ती अभिजातता कुठेतरी हरवते असं वाटत नाही का? मला असं वाटतं की काही काही जी गाणी आहेत ती तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ज्याला आपण मी धांगड-धिंग नाही म्हणणार, पण खूप डान्सिकल किंवा मेलडी हरवून जाते त्याच्यातली. आणि फक्त म्हणजे कसं आहे थोडक्यात की आपण जेव्हा पबमध्ये नाचायला जातो, खूप नाचतो आपण 2 तास 3 तास भिजून धावून. दुसऱ्या दिवशी जर वडिलांनी विचारलं कोणत्या गाण्यावर नाचलं तरी आपल्याला गाणं नाही आठवत. तसं काहीच होतं की हिंदी गाणी तेव्हा जी वाजतात ना, ती तेव्हा डोक्यात राहतात. 2 महिन्यांनी विचारली ते गाणं कोणतं तर ते निघून जातं. तर ती जी एक तुमच्या बरोबर असण्याची जी ती काय म्हणतात त्याला, ती ॲबिलिटी आहे ना, ती कमी आहे हिंदी अशा गाण्यांमध्ये. पण एकीकडे असं मी म्हणतो, पण एकीकडे असे पण संगीतकार आहेत प्रीतमसारखे किंवा संजय लीला भन्साळींची गाणी खूप मेलोडियस आणि क्लासिकली इन्क्लाइंड आहेत. विशालजींची गाणी त्याच्यामध्ये खूप छान स्पेसचा वापर होतो, जो आता कमी ऐकायला मिळतो. असे पण संगीतकार आहेत, त्याच्यामुळे मिक्स आहे. शब्द म्हणजे आधीच्या गाण्यांचे जे शब्द होते ते कुठेतरी हरवतात असं. पण मला असं वाटतं की आधी ज्या पद्धतीने शब्द पण होते, सिच्युएशन्स होत्या, त्या आजही आहेत सिच्युएशन त्या होत्या, त्या शब्दांकडे जास्ती लक्ष दिलं जायचं. जसं मला अमलताशमध्ये जाणवलं, काही शब्दांकडे खूप लक्ष दिलं गेलं. म्हणजे मी सुरुवातीला आपण जे सादर केलं गाणं, तर त्याच्यामधले पण शब्द इतके ते आपल्याला गुंतवून ठेवतात. म्युझिक तर आहेच, पण हे पण आहे. तसं आता तितकंसं राहिलं नाही, खूप कमी झालं. खूप कमी झालं. थोडंसं विषयांतर करतो. रेणुकाचं फॅन फॉलोईंग, तुमची लेख, तिचं पण प्रचंड फॅन फॉलोईंग होतं. तिचं काय चाललंय हे सगळ्यांना ऐकायला आवडेल. ती शाळेत आहे, ती 3रीतून आता 4थीत जाईल. आता 9 एप्रिलला ती 9 वर्षाची होणार.
सो ती छान वाढते. ती आता शास्त्रीय संगीत शिकायला पण जाते. माझ्याकडे शिकत नाही, पण तिला बाबासारखं तिला गायचं हे आत्ता तिने सांगितलं आहे. आवाज बरा आहे तिचा, पण अजून तिला मला असं वाटतं की मोठं होऊ दे. जसं लहान मूल मोठं होतं तसं होऊ दे. कारण जिकडे जिकडे जातो तिथे रेणुकाचे बाबा म्हणूनच ओळखतात मला. मी बरेच वेळा रेणुकाला हे म्हणतो की बाळा, तुला काही न करता हे लोक ओळखतात, तर काहीतरी करून दाखवल्यानंतर जेव्हा तुला लोक ओळखतील तेव्हा मला खूप जास्ती तुझा अभिमान वाटेल, मला कौतुक वाटेल. याच अनुषंगाने एक लहान मुलांना शास्त्रीय संगीताचं साधारण जर त्यांना गोडी लागावी असं जर हे असेल तर काय साधारण ट्रिक्स किंवा अशा काही टिप्स देता येतील? गाणं ऐकवा. बरं. ते काहीतरी खेळत असतील, इकडे तिकडे करत असतील, जेवत असतील, त्यांच्याकरता तो नॉईज होऊ दे. बॅकग्राऊंड म्युझिक ज्याला म्हणू आपण, किंवा नॉईज असू शकतो. कारण मला लहानपणी मी म्हटलं तसं अजिबात आवडायचं नाही. माझी आई कायम माझ्या आजोबांच्या टेप्स असतील, कुमार काकांच्या असतील, कायम लावून ठेवायचे. मी खेळत असायचो घरी, किंवा मी काहीतरी ड्रॉइंग करत असायचो, वॉट एव्हर मी जे काही करत असायचो ते कानावर पडायचं माझ्या. आणि जेव्हा मला आवडायला लागलं संगीत, तेव्हा ते सगळं मी ते रिकलेक्ट करायला लागलो. सो मला वाटतं की मी सगळ्यांना हाच सल्ला देतो की चांगलं संगीत ऐकवा. राहुल देशपांडेंचे जिममधले पण व्हिडिओ आम्ही बघतो इंस्टाग्रामवरती, तर ते फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, म्हणजे काय फिटनेस फंडा काय आहे राहुल देशपांडेंचा? काही नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाने फिजिकली अवेअर असणं गरजेचं आहे. आपल्या शारीरिक ज्याला आपण हे म्हणतो हेल्थ म्हणूया, त्याच्याकरता जे ती सगळ्या म्हणजे मीडियम जर तुमचं नीट असेल तर तुम्ही काम करू शकता. पण ते जर नीट नसेल, तुमचं शरीर साथ देत नसेल, तर तुम्ही काही नाही करू शकत. आणि फॉर्च्युनेटली अमलताजमुळेच मी ह्या सगळ्या गोष्टींकडे वळालो. वजन कमी केलं तेव्हा, ते अजूनही तसंच ठेवलं आहे. आणि म्हणजे काही खूप रोज जाऊन जिममध्ये जात नाही, पण आठवड्यातनं जेव्हा पुण्याला असतो, जेव्हा घरी असतो, तेव्हा मी मिस नाही करत. कितीही झालं तरी आठवड्यातनं 4 दिवस मी जातोच जातो. स्ट्रेस आणि संगीत, म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी संगीताचा खूप चांगला वापर करता येतो असं अनेक संशोधनातून समोर आलं. तर तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर थेरपी काय? स्ट्रेस बस्टर माझ्या आजोबांचं गाणं, कुमारजींचं गाणं, आणि रेणुकाबरोबर खेळणं. एखादी अशी भेट जी कायम लक्षात राहते, किंवा एखादा असा किस्सा जो आपल्याला जेव्हा लो वाटतं किंवा लोनली वाटतं किंवा अशा सोशल मीडियावरच्या कमेंट्स बघून त्रास होतो, त्यावेळेला थोडंसं मोटिवेट करतो? किंवा मला जेव्हा आदिनाथ मंगेशकरांनी सांगितलं की दीदींनी 6 वेळा मी वसंतराव आहे, मला असं वाटतं की तो क्षण माझ्याकरता इतका मोठा होता, कारण ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही म्हणणार, दुसरी कोणची कौतुकाची थाप असूच शकत नाही की मी वसंतराव तुम्ही 6 वेळा दीदींनी पाहिला. मला बाळासाहेबांचा फोन आला, उषाताई बोलल्या माझी, त्यांना प्रचंड फिल्म आवडली, खूप आवडली. आणि त्यांच्या वडिलांचा जे काही त्याच्यामध्ये ट्रॅक आहे तो पण त्यांना इतका आवडला की मला खूप मनापासून बरं वाटतं. मी ह्या अनेक अशा चांगल्या आठवणी आहेत मला, की मला नॅशनल अवॉर्ड जेव्हा मिळालं तेव्हा सगळे आम्ही एकत्र बसलो होतो, फॅमिलीमध्ये लोक, माझी बहीण आलेली, आणि माझ्या आईवडिलांचा चेहऱ्यामधला जो काही आनंद असेल, नेहाच्या किंवा दीप्तीच्या, माझ्या बहिणीच्या, रेणुकाच्या, साधारण छतापर्यंत उडी मारली होती, तो आनंद. त्याच्यानंतर एकदा प्रयोग केला होता आम्ही, कट्यारचे प्रयोग करायचो, आणि आपल्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये प्रयोग झाला. आणि प्रयोग झाल्यानंतर खूप भारावून यायची लोक, म्हणजे नाटकासारखा दुसरा लगेच जो फीडबॅक मिळतो तसा एक्सपिरियन्सच नाही दुसरा. तर एक जण आले आणि रडत होते, त्यांनी मिठी मारली मला माझ्या परिचित नव्हते ती व्यक्ती. त्यांनी खिशातनं काहीतरी मला काढून दिलं. म्हणजे काय, ते म्हणले मी जेव्हा 10वीमध्ये पहिला आलो होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला हे चांदीचं नाणं दिलं होतं, ते आज तगायत माझ्याबरोबर होतं, ते मला आज तुम्हाला द्यावंसं वाटतं.
म्हणजे इतक्या पर्सनल गोष्टी असतात ज्या तुम्ही त्या क्षणामध्ये तुम्हाला असं वाटतं की हे इतकं मी काहीतरी चांगलं आत्ता माझ्यावरती परिणाम झाला आहे की हे मी उधळून टाकू शकतो किंवा हे मी देऊ शकतो. असे अनेक अनुभव आले की गातोय मी आणि गायल्यानंतर म्हाताऱ्या नऊवारी साडीतल्या बायका पायावरती लोटांगण घालत आहेत. तेव्हा असं वाटतं की हे आपण नाही होत, आपल्यातनं काहीतरी होऊन गेलेलं आहे, त्याच्याकरता हा परिणाम आहे, मी काहीच केलेलं नाही. आणि ही गोष्ट खूप वेळा होते, कधी कधी होते तेव्हा मी नसतो, मी तेव्हा राहुल देशपांडे झालेलो असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं काय करताय. त्यामुळे मला खूप वेळा असं वाटतं जेव्हा गातो तेव्हा ती क्रिया वेगळी होते कधी कधी, जेव्हा कधीच म्हणतो. आणि नंतर जेव्हा सगळं संपतं तेव्हा परत एकदा जेव्हा मी भानावर येतो तेव्हा म्हणून मला डिटॅच झाल्यासारखं होतं. आणि अचानक एकदम बटन दाबल्यानंतर आपण इथे आलो आहे आणि आता हे सगळे जे टाळ्या वाजवत आहेत हे कधी कधी मला असं होतं की नको ह्याच्यातनं बाहेर पडूया आपण. कारण माझ्या आजोबा प्रत्येक गाण्यानंतर माझ्या डोळ्यासमोर येतात आणि मला म्हणतात, बेटा तुला काही येत नाही, तुला माहिती आहे ना. आणि ती इतकी एक रिअलायझेशन असतं की खरंच मला येत नाही आहे आणि मला अजून शिकायचं आहे. त्याच्यात जेव्हा लोक फोटो काढायला येतात तेव्हा सगळं घामाने भरलेला असतो मी. आणि त्या एकच कारण ते आहे की म्हणून मला असं वाटतं की अरे नको, मला आत्ता काही नको आहे. म्हणजे असं मुळीच नसतं की ह्यांच्याबरोबर फोटो काढायचे नाहीत किंवा आगाऊपणा आहे, पण असं मला वाटतं की ही ती व्यक्तीच नव्हे, तर मला त्याच्यापासून पडायचं वाटतं. राहुल देशपांडेंचे छंद काय आहेत? बापरे, मला फिरायला आवडतं. अर्थात ज्या क्षेत्रामध्ये मी आहे त्याच्यामुळे माझं फिरणं खूप होतं, पण मला फिरायला आवडतं. मला टेकडीवर जायला खूप आवडायचं. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी जातो, एकटा जातो, गाणं ऐकत जातो. टेनिस खेळायचो मी, एक 10-1 वर्ष शिकलो आणि आपापला खेळलो. मी काही खूप चांगला नव्हतो खेळत, माझ्यापुरता खेळायचो. त्याच्यानंतर लहानपणी मला खूप ड्रॉइंग आवडायचं, मला स्वयंपाक करायला आवडायचा, मला शिवणकाम आवडायचं. हे नवीन माझ्याकडे आमच्या तंबोऱ्याला खोळी नव्हत्या आजोबांच्या, त्या खूप टाईट झाल्या होत्या. तर मी आजीकडनं माझ्या चादरी मागून घेतल्या आणि मला काहीही येत नव्हतं. आमच्याकडे शिवणाचं मशीन होतं आईचं, आणि मी नुसतं बघून ती खोळ मी साधारण एक 4 दिवस नुसती बघत बसलो होतो कसं आहे. आणि मी 4 खोळी शिवल्या. मग नुसत्या खोळींवरती नाही, मग त्याच्यानंतर फ्रॉक शिवला, त्याच्यानंतर शर्ट शिवला, काय वाटेल ते मी एक काळ फक्त एक 6-7 महिने शिवतच बसलो होतो. सो मला खूप गोष्टी आवडतात आणि एकदा त्याच्यात शिरलो की मग तोच होऊन जातो. क्या बात. एक रॅपिड फायर करायचं आहे, पण त्याच्या आधी एक यातलं एखादं पॅकेट आम्हाला तुला द्यायचं आहे. तर त्याच्यातलं काय आवडेल तुला ते सांग. अच्छा, गोलगप्पा हे मी देतो, 1 मिनिट. तर हे G2 आहे आणि हे घ्या, 1 नाही तुम्ही 2 घ्याल, कारण G2. सो येस. बापरे, परत वाटला ना घ्यावाच. वेळा गाणं आहे. तर हे जाताना घेऊन जायचं. फारच छान. येस. तर एक रॅपिड फायर राऊंड म्हणजे समारोप करताना त्याच्यामध्ये छोटे प्रश्न आहेत काही, पिक 1 वाले. तर पुणे की मुंबई? पुणे. परदेशात कुठे शो करायला आवडतो? परदेशात कुठे शो करायला आवडतो जास्त? अमेरिकेत. ओके. गुडलक की रुपाली? रुपाली. बालगंधर्व की भरतनाट्य मंदिर? भरतनाट्यम. मिसळ की मस्तानी? मस्तानी. वैभव जोशी की गुरु ठाकूर? वैभव. आवडती गायिका सावनी रवींद्र की वेला शेंडे? वेला शेंडे. आजोबांचं आवडतं गाणं तेजोनिधी लोह गोल वगळ्यांची माळ फुले? बगळ्यांची माळ. ओके. मला ॲक्च्युली सावनी पण आवडते. कुणाचं गाणं जास्त आवडतं मेल? शंकर महादेवन, महेश काळे? महेश काळे. ओके. कोणत्या रागात जास्त रंगता तुम्ही? यमन की मारू बिहाग? सगळ्या रागात? मारवा म्हणाला असता तुम्ही, मारवाचं नाव घेतलं. बर. मग यमन, मारू बिहाग की मारवा? आवडती लावणी कोणती? वाजले की 12 की 16वा वरीस धोक्याचं? कोणतीच नाही. आनंद शिंदेचं कोणतं गाणं आवडतं? नवीन पोपट हा की कोंबडी पळाली? नवीन पोपट.
सहपरीक्षक म्हणून बाजूला कोणाची कंपनी जास्त आवडते? आदर्श शिंदे की अवधूत गुप्ते? आदर्श. ओके. आणि कुणापुढे जास्त झुकावं लागतं? बायकोचा धाक की लेकीचा हट्ट? बायकोचा धाक आणि लेकीचा हट्ट. ग्रेट ग्रेट. मजा आली. ओव्हरऑल खूपच एनरिचिंग असा एक्सपिरियन्स होता कालचा अंमलताज बघणं पण आणि आजच्या गप्पा पण. तुला तुझ्या घराबाहेर गवयाची पाटी लावायची आहे, ही जी पु ल देशपांडेंनी इच्छा व्यक्त केली होती, तर ती भाई काकांची इच्छा तुम्ही पूर्ण केलेली आहे. आणि तितक्यापुरतंच मर्यादित न राहता देशविदेशामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, अभिजात संगीत याची जी पताका आहे ती तुम्ही फडकवत ठेवलेली आहे. ती अशीच उंच उंच फडकत राहू दे अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही जे वेगवेगळे प्रयोग करताय ते असे अनेक अभिनव प्रयोग तुम्हाला सुचत राहू देत आणि त्याच्यातून आम्हाला खूप आनंद घेता येऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचा एपिसोड आपण इथेच थांबवूया. थँक्यू.